विजय चौधरींना काल अटक करण्यात आलेली आहे। नक्कीच ज्यांनी महिलांच्या संदर्भामध्ये अभद्र अश्लील अशी भाषेचा ज्यांनी संभाषणामध्ये वापर केलेला आहे त्या व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सगळ्याच महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे। फक्त अटक करून चालणार नाही, तर त्या व्यक्तीच्या ज्या लोकांबरोबर संभाषण आहे किंवा ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्याला ज्या असं म्हणतात की 3000 ऑडिओ क्लिप आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या ऑडिओ क्लिप ह्या तपासल्या गेल्या पाहिजेत। जे दोषी आहेत ह्या प्रत्येकावरती कारवाई होणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त एकटा विजय चौधरी नाही, तर त्या संभाषणामध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी देखील चुकीची भाषा महिलांच्या बाबतीमध्ये वापरलेली दिसते। तर त्या सगळ्यांवरती देखील पोलीस आणि सरकार कारवाई करणार का? ही असली भाषा महाराष्ट्रातली जनता तरी खपवून घेणार नाही। माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे की ज्या ऑडिओ क्लिप्स आज मार्केटमध्ये पुढे आलेल्या आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच महिला नेत्या किंवा महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील चुकीची भाषा वापरलेली आपल्याला बघायला मिळते। तर ही भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते कसे खपवून घेऊ शकतात? मग एकीकडे लाडकी बहीण म्हणायची आणि स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांच्या संदर्भामध्ये महिला नेत्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असलं घाणेरडं जर संभाषण आपलेच पक्षातले पदाधिकारी आणि नेते करत असतील, तर हे भारतीय जनता पार्टीचं आजचं खरं रूप आहे का? कारण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही होतो ती भारतीय जनता पार्टी वेगळी होती आणि आजची भारतीय जनता पार्टी ही वेगळी बघायला मिळते। कारण शेकाळने ह्या शब्दावरती जे महाभाग नेते आंदोलन करत होते जळगाव जिल्ह्यामध्ये, आज तेच नेते त्यांच्याच पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या बाबतीमध्ये जी अश्लील भाषा विजय चौधरीने वापरलेली आहे त्यावर एकही आंदोलन करताना दिसले नाही। म्हणजे फक्त व्यक्तिद्वेष असून एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये आंदोलन करायचं, पण जेव्हा स्वतःच्या महिला नेत्यांच्या बाबतीमध्ये अभद्र भाषा वापरली जाईल तेव्हा कुठेही आंदोलन करताना ही लोकं दिसली नाहीत। मला याच्यावरती एवढंच म्हणणं आहे की ह्या विजय चौधरीला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेची आहे आणि इतरही कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे।